Good morning, sir. Good morning. Good morning. Good Good morning, morning, sir. sir. Good morning. Good morning, sir. Good morning, sir. Good morning. Good morning. Hello. चला रेकॉर्डिंग चालू केली मी. New point. Today we are going to start the rocket propulsion. Rocket propulsion. यालाच दुसरंही नाव म्हणतात चेंजिंग द मास इन मोशन. चेंजिंग मास इन अ मोशन. मोशनच्या दरम्यान मास चेंज होणे. चेंजिंग द मास इन मोशन किंवा रॉकेट प्रोपल्शन. सी आर या ठिकाणी मी रॉकेट काढतो. रॉकेट आहे. रॉकेटचा हा बेस आहे आणि याला नोझल आहे. नोझल नोझल मीन्स छिद्र. हे नोझल्स आहेत आणि हे फ्युएल टँक आहेत 1 आणि 2 आणि हे रॉकेट. याच्यात फ्युएल असते. या फ्युएलचं बर्न झाल्याच्या नंतर हे फ्युएल प्लस रॉकेट मिळून एक सिस्टीम आहे, एक बॉडी समजायची. बर्न झालेलं हा गॅस बाहेर पडतो आणि न्यूटनच्या तिसऱ्या लॉ नुसार याच्यावरती वरच्या दिशेला असा फोर्स ऍड होतो. इंटरनल टोटल फोर्स किती तर 0. टोटल फोर्स किती 0. मग हा जो गॅस आहे व्हेलॉसिटी ऑफ गॅस आणि ह्याची मोशन कुठे आहे अपवर्ड आणि व्हेलॉसिटी कुठे आहे गॅसची डाऊनवर्ड. मोशनच्या विरुद्ध ज्या बी फिजिकल वेक्टर क्वांटिटी असतील ते निगेटिव्ह घ्यायची. मग या ठिकाणी एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नाही. मग एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नाही याचा अर्थ कोणत्या प्रिन्सिपल वरती या ठिकाणी हे काम करतं, तत्वावरती काम करतं. तर इट इज द रॉकेट प्रोपल्शन. रॉकेट प्रोपल्शन वर्क्स ऑन किंवा बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ conservation of a linear momentum. Linear momentum म्हणजे mv कॉन्स्टंट. मास कमी होत असेल तर वेलॉसिटी त्या सिस्टीमची काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. एक्सटर्नल फोर्स 0. बरोबर आहे ना. मग रॉकेट मुव्हिंग अपवर्ड कशात इन स्पेस. त्यामुळे स्पेस मध्ये एक्सटर्नल फोर्स नसतो. नो एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स जर एक्सटर्नल फोर्स 0 असेल तर कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मग एक सिस्टीम एक बॉडी कोणाला मानायचं तर सिस्टीम म्हणून कोण काम करेल. सिस्टीम म्हणून रॉकेट आणि त्याच्यामधलं फ्युएल याला एक सिस्टीम मानणार. ही एक आयसोलेटेड म्हणजे सेपरेट सिस्टीम म्हणून काम करायचं. हे दोन्हीला मिळून एक बॉडी मानायचं. या दोन्हीला रॉकेट आणि त्याच्यातल्या फ्युएलला मिळून एक बॉडी सेपरेट एक बॉडी समजायचं. जर त्यावरती एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसेल तर लिनियर कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम नुसार लिनियर मोमेंटम कसं राहील. लिनियर मोमेंटम कसं असेल कॉन्स्टंट सेम.
is a remain same. Is a remain same. समजा या ठिकाणी समजायचं t इज इक्वल टू सुरुवातीचा टाइम t इज इक्वल टू 0. तुम्ही ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस या रॉकेटचा वेग आहे v0, सुरुवातीचा वेग. त्यावेळेस रॉकेट आणि फ्युअल याचं मास m0 मान, m फॉर मास. पण आफ्टर टाइम t इज इक्वल टू t, t या वेळेनंतर वेलॉसिटी किती v आणि मास किती m. मास किती m, वेलॉसिटी किती v. सुरुवातीला मास किती m0, वेलॉसिटी किती v0. मग मला सांगा t या वेळेनंतर हे थोडस वरती गेलं असेल तर मास कमी झाला असेल ना. याचा अर्थ m लेस दॅन m0 तर वेलॉसिटी v ग्रेटर दॅन v0 असेल. मास कमी झालं वेलॉसिटी वाढेल. याचा अर्थ प्रोडक्ट कसा असेल कॉन्स्टंट m0 v0 इज इक्वल टू mv. याचा अर्थ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. हियर समजा आपण असं करू इन टाइम dt रॉकेट इजेक्ट, रॉकेट मधून गॅसच्या स्वरूपामध्ये मास किती कमी होईल. रॉकेट इजेक्ट dm मास, व्हेरिएबल घेतलं मी. मास कशाच्या फॉर्म मध्ये बाहेर पडलं. इन द फॉर्म ऑफ गॅस. इन द फॉर्म ऑफ गॅस. गॅसच्या स्वरूपात या ठिकाणी dm हा एवढा बाहेर पडला. with velocity मायनस vg. मायनस का घेतलं तर मोशन रॉकेट वरती चाललं आणि गॅस खाली चालला. मोशनच्या विरुद्ध वेक्टर क्वांटिटी मायनस घ्यायची, मोशनच्या दिशेतल्या प्लस घ्यायच्या. मायनस vg विथ रिस्पेक्ट टू रॉकेट, कारण रॉकेट वरती चाललंय. विथ रिस्पेक्ट टू रॉकेट. ओके. आता बाय न्यूटन्स लॉ काय येईल पहा. बाय न्यूटन्स सेकंड लॉ काय येतं. F इज इक्वल टू dp बाय dt. बट मायनस, मायनस का तर गॅसचं मोमेंटम आहे हे. ज्या मोमेंटम रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमने हा खाली जातो तेवढ्याच न्यूटनच्या तिसऱ्या लॉ नुसार फोर्स वरती ऍक्ट होतो. F इज इक्वल टू मायनस d बाय dt ऑफ m vg. F इज इक्वल टू मायनस vg इंटू dm बाय dt. गॅसचा स्पीड, जळणाऱ्या गॅसचा स्पीड नोझलच्या साईज सारख्याच आहेत. जळून बाहेर येणारा गॅस कॉन्स्टंट स्पीडने बाहेर पडतो. बट मास काय व्हायला लागलं, कमी व्हायला लागलं. dm dt या वेळेमध्ये dm एवढं कमी मास झालं. जळून फ्युअल इंधन जळून बाहेर पडलंय म्हणजे पूर्ण सिस्टीमचा मास काय व्हायला लागलं, कमी व्हायला लागलं. न्यूटनच्या बाय न्यूटन्स एक थर्ड लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ नुसार फोर्स इज इक्वल टू काय, मास इंटू एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस vg इंटू dm बाय dt. What is the acceleration? dv by dt, rate of change of velocity with respect to the time. With respect to the time is equal to minus vg into dm by dt. dt ला dt कॅन्सल. मला वेलॉसिटी काढायची पूर्ण सिस्टीमची म्हणजे रॉकेटची. मायनस vg हा m इकडे गेला, dm डिवायडेड बाय m. दोन्ही साइडचं इंटिग्रेशन घेतो, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड we get इंटिग्रेशन dv इज इक्वल टू vg कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला मायनस vg
इंटिग्रेशन dm बाय m. फॉर्म्युला सांगतो, इंटिग्रेशन dx बाय x. एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx असतो, म्हणून याचा इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ x. छेदाचा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर त्याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ डिनॉमिनेटर असतं. मग सुरुवातीचा वेग किती? v0. हा सुरुवातीचा t = 0. t = 0. t = 0 ला मास किती? m0. लिमिट लिहायचं. आणि अप्पर लिमिट फायनल टी या वेळेनंतरचा किती? v. त्यावेळेस v टी या वेळेनंतरचा मास किती? m. dv चं इंटिग्रेशन dx बरोबर काय असतं? x. तर dv चं इंटिग्रेशन काय? v. लोअर लिमिट काय? v0. अप्पर लिमिट v मायनस vg लॉग ऑफ डिनॉमिनेटर m. इथं बेस लिहित नाही, बेस e असतो, बेस टू द e असतो, बेस टू द e असतो. मग अप्पर लिमिट v च्या ठिकाणी ठेवा, v मायनस करा लोअर लिमिट ठेवून v0 इज इक्वल टू मायनस vg. जर लिमिट ठेवायचं राहिलं m0 आणि m. इनसाइड द ब्रॅकेट लॉग ऑफ अप्पर लिमिट m च्या ठिकाणी m मायनस लॉग ऑफ m च्या ठिकाणी लोअर लिमिट m0. इथं बेस e असतोय, काही ठिकाणी दिलेला नसतो. v मायनस v0 इज इक्वल टू vg. या मायनसने आत मल्टिप्लाय करा. जे प्लस आहे ते मायनस होईल, जे मायनस आहे ते प्लस होईल. मग मायनस मायनस प्लस लॉग ऑफ m0 पुढे येईल, बेस टू द e मायनस लॉग ऑफ m पाठीमागे जाईल, बेस टू द e. फॉर्म्युला असतो लॉग ऑफ m डिवायडेड बाय n इज इक्वल टू लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. मग या फॉर्म मध्ये आलंय तर असं लिहिता येईल आपलं. म्हणून v मायनस v0 इज इक्वल टू vg व्हेलॉसिटी ऑफ गॅस इज इक्वल टू लॉग ऑफ m0 डिवायडेड बाय m बेस टू द e. मग v इज इक्वल टू हा मायनस v0 तिकडे गेला, v0 प्लस vg into log of m0 divided by m base to the e, and it is the velocity of system, means rocket. कधी t या वेळेनंतर. मग t या वेळेनंतरचा सुरुवातीचा व्हेलॉसिटी दिली, सुरुवातीचं मास दिले, आणि t या वेळेनंतरचं राहिलेलं मास दिलं असेल तर तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ रॉकेट काढता येतं. vg दिलाय, v0 सुरुवातीचा वेग m0 सुरुवातीचं मास m t या वेळेनंतर मास आणि vg काय? व्हेलॉसिटी ऑफ गॅस, जळून बाहेर पडलेला गॅस. फ्युअल जळल्याच्या नंतर काय वेगाने बाहेर पडतो? व्हेलॉसिटी ऑफ गॅस. दिस इज द फॉर्म्युला फॉर रॉकेट propulsion to determine the velocity of काय? velocity of काय? रॉकेट आफ्टर टाइम t. खालच्या पेजवर झालं काय रे? हो सर, खालच्या पेजवर लिहिले. Then next point, equilibrium of concurrent forces. काय म्हणलं मी?
equilibrium of concurrent forces. इक्विलिब्रियम ऑफ कनकरंट फोर्सेस. कनकरंट मीन्स एकाच पॉइंटला सर्व फोर्सेस ऍक्ट होत असतील तर त्याला कनकरंट फोर्सेस म्हणतात. बॉडीच्या एकाच पॉइंट वरती जर फोर्सेस ऍक्ट होत असतील सर्व 1 2 3 4 5 n किती फोर्सेस असतील 10 फोर्सेस ऍक्ट होत असतील बॉडीच्या एकाच पॉइंटला ऍक्ट होत असतील तर त्या सर्व फोर्सेसला कनकरंट फोर्सेस म्हणतात. इक्विलिब्रियम of concurrent forces. Concurrent forces or equilibrium of a particle or Lami's theorem. लॅमी थेरम वेक्टर्स मध्ये झालेला आहे आपला. नंदीने व्हिडिओ चालू आहे तुमचा. आता या ठिकाणी पहा एक एक बीट शिकवतो सांगतो तुम्हाला. कनकरंट फोर्सेस म्हणजे काय? एखाद्या बॉडीवरती अनेक फोर्सेस एकाच सेम पॉइंटला ऍक्ट होत असतील तर कनकरंट फोर्सेस म्हणायचे. Forces acting at a same point. Forces acting at a same point on a body is called concurrent forces. Right? Forces acting at the same point on a body is called concurrent forces. आता इक्विलिब्रियम ऑफ कनकरंट फोर्सेस म्हणजे काय? जर एखाद्या बॉडीवरती अनेक फोर्सेस एकाच पॉइंटला ऍक्ट होत असतील, समजा कन्सिडर करा ही एक बॉडी, हा बॉडीचा एक पॉइंट घेतला, यावरती हा फोर्स ऍड झाला, हा फोर्स ऍड झाला, हा फोर्स ऍड झाला, हा फोर्स ऍड झाला. हे सर्व फोर्सेस कुठे ऍड होतात? सेम पॉइंटला. याचा अर्थ हे कनकरंट आहे. हे कनकरंट आहे. पण या सर्व फोर्सेसची वेक्टर सम घेतली, नेट फोर्स घेतला म्हणजे एफ नेट काढला तर तो 0 ऍक्ट होत असेल तर बॉडी आहे त्या अवस्थेत राहील. स्थिर असेल तर स्थिर राहील का तर 0 फोर्स ऍक्ट होतो. किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर युनिफॉर्म मोशन मध्ये राहील का तर 0 फोर्स ऍक्ट होतो एक्सटर्नल. त्यावेळेस तिला इक्विलिब्रियम म्हणतात. मग थोडक्यात लक्षात ठेवायचं इक्विलिब्रियम म्हणजे काय तर एफ नेट 0 असतं. आणि कनकरंट म्हणजे काय? सर्व फोर्सेस एकाच पॉइंटला ऍक्ट होतात. त्यावेळेस त्याला म्हणतात कनकरंट. त्याला काय म्हणतात? कनकरंट. हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? टोटल फोर्सेस, सर्व फोर्सेस एकाच पॉइंटला ऍक्ट होत असतील तर कनकरंट, आणि त्या सर्व फोर्सेसचा नेट फोर्स, एकूण फोर्स 0 होत असेल तर त्याला इक्विलिब्रियम म्हणतात. बॉडी ही इक्विलिब्रियम मध्ये. आणि म्हणून या ठिकाणी व्हेन नंबर ऑफ नो नाही, नंबर आहे, नंबर ऑफ फोर्सेस at same point on a body and net force is 0, the body will be continue in a rest or
युनिफॉर्म मोशन, जशी असेल तशी युनिफॉर्म मोशन, रेस्ट or uniform motion along straight line, along straight line, along straight line, and is said to be in equilibrium force or equilibrium. Okay, consider हा पॉइंट आहे O, यावरती हा फोर्स ऍक्ट होतो वेक्टर F2, हा फोर्स ऍक्ट होतो वेक्टर F1 आणि हा तिसरा फोर्स ऍक्ट होतो वेक्टर F3. यांचा हे तिन्ही फोर्स कुठे ऍक्ट होतात रे? O पॉइंटला, सेम पॉइंटला. याचा अर्थ F1, F2, F3, F1, F2 आणि F3 हे कसलेत? हे अँड कनकरंट फोर्सेस आहेत आपल्या डेफिनेशन नुसार. concurrent forces because at same point, that is O. मग नेट फोर्स, या तिघांचा नेट फोर्स 0, तर इक्विलिब्रियम. मग या ठिकाणी नेट फोर्स काढताना आपल्याला रिझल्टंट फोर्स काढावा लागेल या दोघांचा. हा पॅरलोग्राम, हा काय F2, हा काय F1 समोरासमोरी, आणि हा दोघांचा हा रिझल्टंट, हा काय वेक्टर F1 प्लस F2 ट्रायंगल लॉ अनुसार, किंवा F2 प्लस F1 नाही म्हणू शकत. मग या दोघांचा रिझल्टंट F1 प्लस F2 आणि हा F3, दोघांची डायरेक्शन कशी? अपोजिट, एकाच लाईन होती. मग किमती कशा असल्या पाहिजेत कॅन्सल होण्यासाठी? इक्वल, फक्त डायरेक्शन कशी? अपोजिट. मग हीच डायग्राम मी काढतो. हा कोण F2, हा कोण इथून उचलून घेतला, हा कोण F1, तर हा रिझल्ट आणि तिसरा याचा एंड, याचा हा स्टार्ट, F3. ट्रायंगल लॉ नुसार किंवा पॉलिगॉन लॉ नुसार इनकम्प्लीट पॉलिगॉन नाहीच आहे हा. इनकम्प्लीट पॉलिगॉन नाही. बघा तुम्ही, पहिल्याचा स्टार्ट किंवा दुसऱ्याचा स्टार्ट, हा स्टार्ट आहे, आणि शेवटच्याचा एंड एकाच ठिकाणी. याचा अर्थ रिझल्टंट फोर्स किती? F net is equal to 0. याचा अर्थ F3 बरोबर F1 प्लस F2, बट याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन कशी? अपोजिट. याचा अर्थ F3 इज इक्वल टू मायनस F1 प्लस F2, अपोजिट. हे F3 इज इक्वल टू मायनस F1 मायनस F2. तर हे निगेटिव्ह इकडे घेतले, F1 प्लस F2 प्लस F3 इज इक्वल टू 0. याचा अर्थ या तिघांचा नेट फोर्स किती आला? 0. मीन्स इथं असणारी ही बॉडी कशी असेल? इक्विलिब्रियमला. इथं असणारी ही बॉडी कशी असेल? इक्विलिब्रियमला. बरोबर आहे नाही? ही बॉडी कशी असेल? इक्विलिब्रियमला असेल. तिन्ही फोर्सेस कसे एकाच ठिकाणी ऍक्ट होतात, म्हणून कनकरंट. तिन्ही फोर्सेसचा नेट फोर्स किती? तर 0. याचा अर्थ इक्विलिब्रियम, आणि म्हणून याला इक्विलिब्रियम ऑफ कनकरंट फोर्सेस असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? इक्विलिब्रियम ऑफ कनकरंट फोर्सेस. देन नेक्स्ट पाहू आपण लॅमिस थेरम. लॅमिस थेरम आपण याच्या अगोदरही पाहिलाय. कशात? वेक्टर्स अँड स्केलर्स मध्ये. लॅमिस थेरम
लॅमिस थेरम मध्ये 3 फोर्सेस ऍक्ट होतात, 3 फोर्सेस ऍक्ट होतात. हे तिन्ही फोर्सेस एकाच पॉइंटला ऍक्ट होतात. हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा. हा वेक्टर F1, हा वेक्टर F2 आणि हा वेक्टर F3. तिन्ही फोर्सेस एकाच पॉइंटला ऍक्ट होतात. याचा अर्थ कन्करंट आहेत, बॉडीला इक्विलिब्रियम कंडिशनला ठेवतात. मग F1 किती फोर्सेस आहेत? 3. F1, F2 आणि F3. मग F1 सोडता उरलेल्या 2 फोर्सेस मधला अँगल हा अल्फा दाखवला मी. F2 सोडता उरलेल्या उरले दोन कोण? F1 आणि F3. यांच्या मधला अँगल आहे बीटा. आणि F3 सोडता उरलेले 2 कोण? F1 आणि F2 यांच्यातला अँगल आहे हा गॅमा. बरोबर. मग अल्फा काय? अँगल बिटवीन F3 and F2. बीटा काय? अँगल बिटवीन F1 and F3. आणि गॅमा काय? अँगल बिटवीन F1 and F2. इफ म्हणजे जर फोर्सेस आर कनकरंट इक्विलिब्रियम. कसले म्हणलं? कनकरंट इक्विलिब्रियम म्हणजे काय? एकाच पॉइंटला ऍक्ट होत असतील आणि नेट फोर्स 0 असेल, then any one force is directly proportional to sine of angle between other two forces. याचा अर्थ लॅमिस थेरम किती फोर्सेस ऍक्ट व्हायला पाहिजे? 3. इन लॅमिस थेरम देर आर 3 कनकरंट कसले? इक्विलिब्रियम फोर्सेस act on a body at a same point. कन्करंट म्हणलं तर सेम पॉइंट. मग 3 फोर्सेस आहेत, तर कोणताही एक फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन ऑफ अँगल बिटवीन अदर 2 फोर्सेस आहे. मग या ठिकाणी पहा, F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन ऑफ थीटा. हा थीटा उरलेला 2. मग F इज इक्वल टू K इंटू साइन ऑफ थीटा. तर F डिवायडेड बाय साइन थीटा इज इक्वल टू काय? K काय? कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी. याचा अर्थ हा थीटा हा फोर्स सोडून उरलेल्या 2 फोर्स मधला अँगल. मग मला सांगा, बाय लॅमिस थेरम काय येईल? बाय लॅमिस थेरम काय येईल? वेक्टर F1 डिवायडेड बाय काय येईल? F1 सोडून उरलेले कोण? F2 आणि F3 यांच्या मधला अँगल डिवाइड बाय साइन ऑफ अल्फा. F2 डिवायडेड बाय F2 सोडून उरलेला साइन ऑफ बीटा, उरलेल्या दोन्ही मधला अँगल. आणि F3 डिवायडेड बाय F3 सोडून उरलेल्या 2 फोर्स मधला अँगल साइन ऑफ गॅमा. हे कॉन्स्टंट राहतं म्हणजे इक्वल राहतं. हे कसं राहतं? कॉन्स्टंट राहतं. and it is the Lami's theorem. एक्झाम्पल सॉल्व करताना हे प्रॉब्लेम घ्यायची, मॅग्निट्यूड किंमत घ्यायची फोर्सेसची. डायरेक्शनचा विचार नाही करत. डायरेक्शनचा इथं अँगल येतो.
वेक्टर F1 इथं मॅग्निट्यूड घ्यायचं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. F1 डिवाइड बाय साइन अल्फा, F2 डिवाइड बाय साइन बीटा, F3 डिवाइड बाय साइन गॅमा. साइन गॅमा मला सांगा अल्फा बीटा आणि गॅमा तिन्ही अँगलची बेरीज किती असते? 360. कारण पूर्ण सर्कल तयार होते. पूर्ण सर्कल तयार होते. त्यामुळे F1 डिवाइडेड बाय साइन अल्फा हा F2 आणि F3 मधला आहे, हा F1 आणि F3 मधला आहे, कारण वरती F2 हा F1 आणि F2 उरलेल्या हा F3 घेतला तर हा उरलेल्या दोन फोर्स मधला अँगल आहे. वेक्टर F1 डिवाइड बाय साइन अल्फा इज इक्वल टू F2 डिवाइड बाय साइन बीटा इज इक्वल टू F3. असं पाठ करू नका, डायग्राम वरून कळलं पाहिजे. F1 घेतला तर डिवायडेड बाय R, कारण बघा तुम्ही F1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन ऑफ उरलेल्या दोन फोर्स मधला अँगल आहे अल्फा. F1 इज इक्वल टू K साइन अल्फा. डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर F1 डिवाइड बाय साइन अल्फा इज इक्वल टू K म्हणजे कॉन्स्टंट. F2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन ऑफ काय बीटा, तर F2 डिवायडेड बाय साइन बीटा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर रेशो कॉन्स्टंट असतो, दॅट इज कॉन्स्टंट. And similarly F3 directly proportional to sine of gamma, F3 divided by sine gamma is equal to constant. हे कॉन्स्टंट आहे, सेम व्हॅल्यू. मग हे बरोबर हे घेता येतं. दॅट इज F1 डिवाइड बाय साइन अल्फा इज इक्वल टू F2 डिवाइड बाय साइन ऑफ बीटा इज इक्वल टू F3 डिवाइड बाय साइन ऑफ गॅमा. लक्षात आले? हो सर. अरे लक्षात आलं की नाही? हो सर. सर हा, मी थोडं आलेलं. रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि तुम्ही पहिल्यापासून ते प्रोपोर्शन ते वाचायचं फास्ट. हो सर.